फ्रेंड्स, माझं नाव गार्गी. तुम्हाला बास्केटबॉल माहित असेल, पण आम्ही आमच्या शाळेत काय खेळतो चला दाखवते. बास्केटबॉल नाही, या गेमचे नाव आहे बास्केट बॉटल. नायगाव पोलीस मुख्यालयाजवळच्या परळ भोईवाडा म्युनिसिपल शाळेत रंगलेला हा गंमतशीर गेम. ही मुलं प्लास्टिकच्या बाटल्या बास्केटमध्ये का टाकत आहेत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर हा आहे मुंबई महापालिकेच्या एफ साऊथ विभागाने प्लास्टिक मुक्तीसाठी सुरू केलेला खास नाविन्यपूर्ण प्रयोग. प्लास्टिक बाटल्यांचा वापर केल्यानंतर आपण त्या रस्त्यावर किंवा कुठेही टाकून देतो, पण महापालिका शाळेत शिकणारी ही मुलं रस्त्यात दिसणाऱ्या घरीदारी पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स चक्क शाळेत घेऊन येतात आणि या बास्केट बॉटल बीनमध्ये टाकतात. इकडे आमच्या शाळेत बास्केटबॉल आहे, त्याच्यामध्ये आम्ही प्लास्टिकचे बॉटल टाकतो. प्लीज तुम्ही असे रस्त्यावरती प्लास्टिकचे बॉटल नका फेकू. जर तुम्हाला असं लागेल तर तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता किंवा तुम्ही इकडे फेकू शकता, पण रस्त्यावरती कधीच नका फेकू. वर्धा आर्ट्सच्या सहकार्याने एफ दक्षिण महापालिका विभागातल्या 7 शाळांमध्ये प्लास्टिक मुक्तीचा हा पायलट प्रोजेक्ट सध्या राबवला जातोय. गोळा केलेल्या प्लास्टिक बाटल्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विल्हेवाट लावण्यात येते. या थीमच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने BMC शाळांमध्ये प्लास्टिक बाटल्या संकलनाची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. जास्तीत जास्त प्लास्टिक बाटल्या जमा करणाऱ्या 3 शाळांना यावेळी बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी ती अगदी गोणी भरून भरून प्लास्टिक सगळीकडून गोळा करून आणले. यापूर्वी पण आमची बास्केट पूर्ण झाली होती आणि आताही तुम्ही बघू शकता की ती अर्ध्याहून जास्त भरलेली आहे. ही जी प्लास्टिक बॉटल आहे ही डिस्ट्रॉय न होणारी वस्तू आहे आणि ही वस्तू पर्यावरणातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्लास्टिक मुक्त करण्यासाठीचा उपक्रम सध्या शाळेत सुरू केलेला आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी BMC शाळेतल्या बच्चे कंपनीने पहिलं पाऊल टाकलंय. आता जबाबदारी तुमची, आमची, सर्वांची आहे. मग तुम्हीही खेळणार का बास्केट बॉटलचा हा गेम? गेट, सेट, थ्रो.